चला आता अधिपतये नमः। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
आरंभतो निर्गुणाचा शारदा मूळशतवारिवाचा नमो बंधवानंद या राघवाचा सुखासारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठावरी ज्ञानयोगेश्वरांचे कवी वाल्मिकाधारी भामान्यायीचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, ब्रह्मवृंद, वडीलधारी माणसं सर्वांना वंदन करून सर्वांच्या ठिकाणी भगवंत पाहून आजच्या या सप्तम दिन श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ. ज्ञान खूप महत्त्वाचा शब्द आहे. ज्ञान यज्ञामध्ये आपण सर्व लोक बसले असताना काल कसं सांगितलं मी की केव्हाही सिंहावलोकन करायचं असतं. सिंहावलोकन. सिंह जरी पुढे जात असेल तरी मागं तो वाकून पाहतो, कोण आहे, काय आहे, कुणी करते का. तसं काल भगवंतानं खोड्या करत बरंच काही करत असताना काल मंज पण झाली, कुर्यात बटोर मंगलम, आणि विवाह झाला. काल जे लोक नव्हते त्याच्याकरता थोडं ते संक्षिप्त मध्ये सांगितलं. तर थोडंफार तरी काय माहिती पाहिजे ना. पाहुण्याकडे जाऊन काय बोलायचं, मला सांगितलंच नाही यांना असं बोला. काहीतरी पाहिलं पाहिजे ना. पाहुण्याकडे जायचं, असं बोलला, असं ठरवायचंय. तुम्ही म्हणतात ते करून घेऊ, नाही म्हणलं तर मग आम्ही करतो. काहीतरी लागतंय ना ते बोलायला. तसं कालच्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं, रुक्मिणी स्वयंवर झालेला आहे. भगवंताचे आणखीन 7 विवाह झाले ते होऊन कालचं. पण जेनो काय तेनो काय, दुसरा करे तो गोता खाय. दुसऱ्यानं बरोबर करू नाही तर पण भगवंताचे 7 आणखीन विवाह झाले. ती म्हणाल गुरुजी नाव तरी सांगा कमीत कमी त्यांची, कोणाबरोबर झाले ते. परत मंगळाष्टक म्हणू नका, पण कमीत कमी नाव तरी सांगा आम्हाला. तर जांबुवंती नंतर, रुक्मिणी नंतर जांबुवंती बरोबर झालेला आहे. नंतर सत्यभामा बरोबर झालेला आहे. पुरुष मंडळी नुसतं ऐकून घ्या बरं का, काही गडबड गोंधळ करू नका. नाही तर म्हणतात गुरुजी तुम्ही आता 7 सांगितले, तर गुरुजीनं भागवतामध्येच परवानगी दिली. फक्त ऐकतीला सांभाळा बस. तसं सत्यभामा नंतर भद्रा नंतर सत्या उर्फ लग्न ज्योती नंतर लक्ष्मणा कालिंदी. शास्त्रामध्ये हे आता जे लोक ओरडतात ना, बायांना सन्मान नाही, बायांना सन्मान नाही, पूर्वीपासून आहे का.
तुझा आहे तुझं पासी बरी तू जागा चुकलाशी. खरं माणसानं सांगावं, खरं बोलावं केव्हा. आता आपण काय म्हणतो, सीता कांत स्मरण जय जय राम. अगोदर कोण आहे की नाही? लक्ष्मी रमण कोण आहे हो? आणि तरी शास्त्र शब्द होते ते. शास्त्र सांगते बायांना मागे जा नाही रे बाया, फक्त तसं तुम्ही वागा. हा बायांना खूप आहे सांगितलेलं त्याच्यामध्ये. निरंजनातील वात स्त्री रे, निरंजनातील वात तेवत देव घरात, निरंजनातील वात. खूप मान आहे न मातू परदैवत. आईसारखं दैवतच नाही आहे. पण या कलियुगामध्ये काय खूप लोकांनी त्याला असं काही केलंय की ते एकामेकाबद्दल आपला दुरावा निर्माण केला आहे. म्हणून भागवताची गरज आहे. म्हणजे माझंच लावा असं नाही, कोणाचंही लावा, पण श्रवण करा. भागवत ज्ञान सप्ताह ज्ञानेश्वरीचं पारायण हे आपण केलंच पाहिजे. तर काय होतं मग आपल्यामध्ये पण फरक पडतो ना त्याच्यामध्ये. इडजण जर चांगलं असतं तर दही चांगलं होतं, नाही तर मग चांगलं नसलं तर मग ते आंबट ढग आणि ते महाराजाला वाढायचं. नको माझं कीर्तन नाही मारा घ्या. अगं नको ते कवाचं तुझं महिना 2 महिन्याचं मारा घ्यायला. नाही थोडं घ्याच. ते महाराजाला सर्दीने पकडा. दुसरी दिवशी महाराज गाणे महाराज म्हणा ना आता वेग आवाज बसेल ना. म्हणून सगळं चांगलं. आपला देह म्हणजे इर्जन आहे. इर्जन दही करायचं असेल तर इर्जन किती 1 लिटर लागतं का? नाही, चमचावर. तसं संसार आपल्याला चालायचा आहे. आपल्या पायावर संसार आहे. फाउंडेशन गुड बिल्डिंग एव्हन, फाउंडेशन लूज बिल्डिंग क्लास. म्हणून सर्वांनी एकमेकाला सहकार्य करायचं आहे. माणूस चुकतच असतो. जीवन हे चुकीचंच आहे त्याच्यामध्ये. पण जीवनामध्ये येऊन आपण काय करायला पाहिजे हेच भागवत सांगताय. घरामध्ये कसं वागावं, पाहुण्याबरोबर कसं वागावं, दानधर्म कसा करावा, उपवासना कसं करावी, देह म्हणजे काय, कोणाला कसं कसं आपण सांभाळून नेलं पाहिजे, सगळं भागवतामध्ये आहे. पण आपण काय करतो, जे ऐकायचे ते ऐकत नाही. काय महाराज होते परवा, पप्पुण्या होते, दोघं उचलायला लागत होते. आणि हे बघा आणलंय कुठून, पाणी पित नाही, खायला नको म्हणताय. अरे ज्ञान महत्वाचं आहे, महाराज महत्वाचा नाही आहे. भागवतातलं ज्ञान महत्वाचं आहे, वय महत्वाचं नाही आहे. ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा यांचे काही वय होते का? पण त्यांचंच नामस्मरण करतोच ना आपण. पण आपलं कोणी करतंय का? करत नाही, वागत नाही. म्हणून घरामध्ये जर आपुलकी पाहिजे असेल, घरामध्ये जसं चांगलं करायचं असेल, सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, भगवद्गीतेचा अध्याय म्हणला पाहिजे. भलं बसू नका हो. तुम्हाला कुठलाही चिंता म्हणणार नाही की संसार सोडून दे आणि देवळामध्ये बसतो. संसार करायला सांगितलाय, पण त्याच्यामध्ये वेळ काढायचा आहे आणि भगवंताला शरण द्यायचं आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला आपल्या म्हणाला तो कशाला म्हणलो मग परत आपलाच आहे ना, मग तो का म्हणला? कारण तुम्ही तिकडे जातच नाही. म्हणजे जाण्याकरता श्रीमद भागवत कथा आहे संपूर्ण या जगामध्ये. अहो आता हे आपण आपली संस्कृती पाळत नाही. UK मध्ये सगळ्यामध्ये त्यांचं संमेलन सुरू झालं ना, पहिल्यांदा वेदाचा घोष होतो. तिथं वेद घोष होतो. अमेरिकेमध्ये संपूर्ण ब्राह्मण समाजाला तिकडे नेतात. वेदाला आपले ज्ञानेश्वर माऊली सगळे लोक सगळे जातात तिथं. फक्त भारत देश असं एकच आहे, कुणी चांगलं त्या एखाद्याने गाडी घेतली, आता पूजा वगैरे केली, चला पूजाला, माहिती कशी घेतली, काय गरज आहे का? काही घेतली त्यानं, हा माहिती, याला लुबाडलं त्याला लुबाडलं, तू लुबाड घे बरं. अरे आनंद मान ना, सहनच होत नाही. आचार्य अत्रे एकदा मुंबईच्या दिशेने निघाले. त्या कोळ्याच्या बाया ते आपल्या टोपलीमध्ये खेकडी घेऊन बसल्या होत्या म्हणे.
तर ते असे पांगलेले होते. तर ते म्हणले माय असं करू नकोस. ते पांगायला लागलेत ना ते एकत्र करणं. म्हणजे महाराज आताची बाई म्हणली तसं नसतं, हे वरी गेले ना एकमेकाला खाली ओढीत. एक वरी गेला की दुसरा काय करतो त्याला खाली ओढतो. म्हणजे म्हणून आम्ही त्याला मोकळं सोडलं. म्हणजे ओढायची पांग नको. पुंडलिका वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एक पुढी वरी गेला की दुसरा काय करतो त्याला खाली ओढतोय. तसं आपला हिंदू समाज आहे ना, एखाद्याचं भलं म्हणावं त्याच्याकरता भागवत आहे. भागवत कशा करता आहे, सर्वांना आपल्याला घेऊन जाण्याकरता भागवत आहे. आणि असं असताना कालिंदी आणि मित्रवंदा अशा या कृष्णांच्या पत्नींचं नाव आहे. पण काय झालं अचानक, आपण पण बाहेर आपल्या संसारामध्ये किती मग्न होतो. गाडी घ्यायची, घोडा घ्यायचा आहे, बंगला बांधायचा आहे, इकडला नळ तुटला तिकडला नळ बांधायचा आहे. पण भगवंत नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायण नारायण याचं म्हणलं मी, याचा अर्थ काय झालं, आता भगवंत लग्नामध्ये मग्न झालेत. इकडे लग्न झालं, सगळं झालं, पण नारद आले. नारायण नारायण नारायण. अरे म्हणजे भगवंता एवढं तू मग्न झालास, तुला कशा करता पाहिजे, तुला कशा करता देह घेतलास तू. म्हणले दुष्टांचा नाश करण्याकरता. जे दुष्ट लोक आहेत त्यांना संवाद करण्याकरता. मग भक्ता यत्र गायंती, म्हणजे दुष्टांचा नाश व्हायला लागला, सगळे लोक इथं परेशान करायला लागले. कोण परेशान करायले, कोण करायला लागले, प्राजक्तिस्फूर्ता राजा भौमासूर. भौमासूर काय करायला लागलाय, त्याच्याकडं विमान वगैरे आहे, कुठलाही माणूस द्यायचा, राजा मोठा मोठा राजा असला घ्यायचा आणि कारागृहामध्ये टाकायचा. एखादी स्त्री घ्यायची, चांगली वाटली घ्यायची, कारागृहामध्ये टाकायची. अरे किती दुराचार चाललाय, दुष्टाचार चाललाय, कुणी कोणाला मानायला तयार नाही. त्याला किती त्रास दिला, यज्ञ नाही, याग नाही, सगळं बंद पाडलंय भौमासुरानं, उर्फ नरकासूर. अरे म्हणले हो नारदा, माझं लक्षात नव्हतं. म्हणले मी, अरे लक्षात नाही का, मला आनंद द्यावा लागतं म्हणले सगळ्यांना. कुठं चाललंय काय नाही. नारदाचं कामच काय आहे, स्मरण करून देणं. म्हणले मग आता काय करू. म्हणले ताबडतोब जा, आणि तो तिथला जो राजा आहे त्याला तुम्ही हे करा. पण जातो म्हणले. नारद निघून गेले. आता पूर्वी आपला जर पती काही पराक्रम करून जर आला, मल्लयुद्ध म्हणा किंवा राजा या पराक्रम, तर त्याला ओवाळीत होते आणि जातेवेळी ओवाळीत होते. एकदा जाताना आणि एकदा आल्यानंतर. हे नुसतं ऐकून घ्या बरं का, ओवाळणं वगैरे पूर्वीचे, आता तर काही संबंधच नाही. काय
तसं काही करीतच नाही, तो ओवाळायचा काही प्रश्नच येत नाही ना, तसं काही करावं लागतं. मग पूर्वी म्हणत होते, जिंकूनी फळ आला माझा ग पहिलवान, जिंकूनी फळ आला माझा ग पहिलवान, सोन्याचं कड हाती काय सोन्याचं खड हाती लिहून फेटा छापलं, जिंकूनी फळ आला माझा ग पहिलवान, जिंकूनी फळ आला माझा ग पहिलवान, सोन्याचं खड हाती फेटा लावलेला आहे, 20 पराक्रमाचं झालेलं आहे. आता काय एक वेळेला म्हणला मी असंच खाऊ सणावाराला त्यांना ओवळ जाऊ म्हणजे महाराज जायला हे जातात कुठं पानटेपटीवर गुटखा त्याचं कुठं म्हणजे अवक्षेपण करायचं असतं का. पण ती गोष्ट न करता पण काही सणारा ओवाळा असं शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये. तर आता हे भगवंत निघाले भौमासुराकडे त्याला करा नरकासुराला वध करण्याकरता. तर भगवंताला सगळ्या जणी आल्या आणि काय करू लागल्या, औक्षण करू लागल्या भगवंताला कृष्णाला सगळ्या पत्नी येऊन. आता सर्वांनी औक्षण वगैरे सर्व केलेलं आहे. सगळ्या पत्नीमध्ये सत्यभामा थोडी फॉरवर्ड होती. आपण सुशिक्षित म्हणतो की नाही, थोडी डिग्री जास्त घेतलेली होती. सर्व विद्वान होत्या त्याच्याबद्दल काही नाही आहे. मी तसं परवा सांगितलं ना, जावई सगळेच चांगले सगळेच, पण त्यातल्या त्यात हा थोडा सगळे चांगले देत पण त्यातले त्यात तसं पत्नी सगळेच चांगल्या होत्या, पण त्यातल्या सत्यभामा जी होती. कुठे निघालात, अरे कुठे निघालात म्हणजे किती केव्हा येणार आहे, आता निघालात केव्हा परत केव्हा येणार आहे. अगं म्हणले सत्यभामा कशाला विचारतीस, आता युद्ध 2 दिवसात युद्ध होईल का, आता किती दिवस लागतील काही सांगता येत नाही. ते काही महाराजाची कथा आहे का, 7 दिवस झाले की आपण गेलेलंच चांगलं लोकांना म्हणण्यापेक्षा. तसं किती दिवस काही लागते ना नाही सत्यभामा. नाही 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 मला सांगा किती. अगं सांगता येत नसतं, कसं सांगावं, युद्ध किती होईल, 2 दिवसात संपल का 4 दिवसात संपल का काही सांगता युद्ध. तसं असेल तर मी तुमच्या बरोबर येते. तू माझ्या बरोबर आहे ना युद्धाला. कृष्णाने विचार केला, हिला जर बरोबर नेलं तर ठीक आहे, आता बाकी त्यांची परेशान करील, असं करू नको, तू तसं करू नको, तसं करू नको, याच्यापेक्षा एकदा घेऊन गेलेलं बरोबर बरं. म्हणले चाल हरकत नाहीये काही. मग गरुड महाराजाला बोलवलेलं आहे, कृष्ण भगवंत बसलेले आहेत आणि माग सत्यभामा बसलेली आहे. असा वेगाने रथ निघालेला आहे आणि बरोबर आता हे दुपारच्या वेळेला निघालेले आहेत आणि बरोबर 10:30-11 वाजता पोहोचल्याबरोबर युद्ध सुरू झालं. सत्यभामा म्हणली काही येत नाही, पहिल्यापासून आहे बरं का, काही युद्ध येईना म्हणले तुम्हाला, असं दुसरं कुठलं युद्ध करून ते केव्हा मारणार आहे म्हणले. माग अगं कृष्ण म्हणाले काय फराळाचं नाही, हे करंजी काय लाडू काय आपकं काय, हे युद्ध आहे. तो राक्षस तुझ्यावर बाण टाकणार आहे, टाकायला लागलाय. आपण दोघं काही नाही काळजी करू नका म्हणजे मागे बसा. सत्यभामानं भगवंताला मागे बसवलाय आणि स्वतः युद्ध करती आहे. मरद धाक्षी राणी, मरद धाक्षी राणी, सगुण गुण गाणी प्रगटली राणी, जशी हो लक्ष्मी भारताची. अशी आपलं वीरत्व होतं पहिलं. आता सगळे वेगळे. काय झालं, काय नाही महाराज, कशाला जगत कोण माहिती, काय काही अर्थ नाही हो. वाघासारखं जगावं, कधी एक नाही म्हणून नाही जीवनामध्ये. चेहरा बघितल्यानंतर प्रफुल्ल वाटावं. आता बघितली की मी पण रूप झालो काय की त्याच्या बरोबर प्रसन्न वदनम ध्याये. घरी असू नसू काहीही असू दे, पण पाहिल्याबरोबर महाराज
प्रसन्न वाटतं बरं काय तुम्हाला ऐकल्याबरोबर. नाही त्या एखाद्याला पाहिले की तसं म्हणजे महाराज तुम्ही आता मागे बसा, तुम्हाला काही थोडं युद्ध जमणार नाही, लुटुपुटूचं युद्ध नाहीये, मी युद्ध करते. आता मी त्या दिवशी सांगितलं 3 हट्ट आहेत. बाला हट्ट, राजा हट्ट आणि स्त्री हट्ट. आता 4था झालाय मोबाईल हट्ट. लहान लहान पोर असल्या हो, नाही दिली की रडतायत. नाही दिलं मी नाही नको बाबा, रडू नको, हे घे. रडू नको, हे घे. तो एक हट्ट झालाय. तसा या स्त्री हट्टा पुढं महाराजांचं काही चाललं नाही. म्हणले सत्यभामे हे घे. आणि काय पुरुषार्थ केला तिनं, खूप सैन्यांना मारलं आणि 1-1:30 वाजेपर्यंत तिनं युद्ध केलं. आता म्हणले भगवंत म्हणले आता बस कर ना, आता मला होईना, वेळ पण होईल आपली, आता वेळेच्या पुढे जायचं नाही आपल्याला. आणि पहाटे पहाटे यांना पण मारायचंय, त्यांना पण पहाटे पहाटे मारायचं आहे. तर मग काय केलं भगवंतानं, तिला पाठीमागे बसवलं आणि नूर नावाचा दैत्य जे होता, भगवंताने चक्र सोडल्याबरोबर त्याचा वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या नूराला ठार मारला भगवंताने. नंतर भगवंत म्हणले आता नरकासुरा तुझी बाळी आहे. पहाटे पहाटेच्या वेळेला प्रत्येक सण आपले काहीतरी पराक्रम घेऊन आलेला आहे, पराक्रम घेऊन आलेला आहे. आपण पहाटे नुसतं काय, ते दिवाळीची पहाट असते, ही जी पहाट असते ती दिवाळीची असते. आपल्याला फक्त एकच माहिती, करंज्या कशा करायच्या, जिलबी कशी करायची, सगळ्यांनी 5-6 दिवस कशी खायची, पाहुण्याला न देता. म्हणजे केले होते पण तुम्ही यायच्या अगोदर संपूनच गेले. त्याच्या नशिबात काय द्यायचंच नव्हतं, तुला द्यायचं काय, ज्याला द्यायचं ते करून ठेवते की नाही, त्याला आपल्या पाहुण्याला द्यायचं. एक 5-4 म्हणजे काय सांगावं महाराज, तुम्ही यायच्या अगोदर 2 दिवस झाले फराळ संपला. तर माझी एवढी तळमळ होती, लोक म्हणू नको काय, तळमळ नको मळमळ नको तुझी. आणि पहाटे पहाटेच्या वेळेला भगवंताने त्या नरकासुराचा सुद्धा युद्ध मारलेला आहे. भगवंत गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्या नरकासुराचा सुद्धा भगवंताने पहाटे पहाटे वध केला. वध केल्यानंतर तो खाली पडला. नरकासुराचा मुलगा सहदेव भगवंताजवळ आला. हे भगवंता मला माफ कर, मी नाही काही केलं, मला माफ कर, मी नाही काही केलं. तसं लोक मारायला लागले ना, जो मारणारा असतो तो पळून जातो आणि जे बाकीचे दोघं ते सपट सोडले. अरे आम्ही नाही, आम्ही कशी नाही, त्यांच्या बरोबर तुम्ही होते. अरे नाही बाबा, ते केलं पळून ना. 2-4 बसते ना, पुढच्या वेळेला जात नाही, पुढच्या वेळेला जात नाही. तसं तो मुलगा भगवंताला शरण आला, सहदेव. आणि महाराज आम्ही काही केलेलं नाहीये. भगवंत म्हणले मी तुझं राज्य घ्यायला आलोच नाही, तुझं मला राज्य नको. पण हे राजे महाराजे स्त्रिया, ज्यांना पळून आलेल्या स्त्रिया आहेत, ते बंदित आहेत ना, त्याला सोडवायला. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. हे पाप केलं तुझ्या वडिलानं, सगळ्या स्त्रियांना अत्याचार वगैरे करून डांबून ठेवलंय, ते सोडवायला आलोय मी. तुझं राज्य मला काही गरज नाहीये. मग त्याचे त्याला राज्य देऊन टाकलं. त्याला आनंद वाटला, भगवंता किती तुम्ही हे कार्य आहे. आणि अश्विन शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी पहाटे येतात, हे केल्यामुळं, वध केल्यामुळं, त्या दिवशी त्या सर्व राजे जे काही बंदीत टाकले होते त्यांना सोडण्यामध्ये आलं, स्त्रियांना पण सोडण्यात आलं. मग त्यांना स्नान घातलं सर्वांना. गोलगोल साबण होती का मला माहित नाही, मोती साबण होती का मला माहित नाही, पण उठणं मात्र होतं. उठणं कसं आहे, आयुर्वेदिक आहे.
ऐकली उठणं. मग त्या उठणानं वगैरे स्नान घातलं. तर बरेच दिवसाची आंघोळ नव्हती. कोण टाकल्यावर कोण आंघोळ घालायला हो. मग म्हणायला नको बाबा, चट्टी निघायला लागले. तुम्ही म्हणायला पाणी नको. पण सर्वांना आंघोळ वगैरे घालण्यात आली आणि सर्व राजांनी कृष्णाची प्रार्थना केली. हे कृष्णा, आम्ही आता कुठं जाऊ? आम्ही तुला शरण आलेले आहेत. तुम्ही म्हणले बाबा तुम्ही आपापल्या याच्यामध्ये जा, पण ज्यावेळेस पांडवाच्या वेळेस युद्ध होईल त्यावेळेस तुम्ही मला शरण या. आता जा, पण ज्यावेळेस मला युद्धाला तुमची गरज लागेल, म्हणजे आता येऊ का? म्हणजे आता मला गरज नाही आहे, त्यावेळेस मला गरज राहणार आहे, त्यावेळेस या. अहो राजे लोक निघून गेले, पण त्या अत्याचार झालेल्या स्त्रिया त्या पुढे जाणार आहेत. कुठल्या तोंडाने घरी जाणार आहेत आणि कोणाच्या घरी जाणार आहेत? या देशातले त्याच्या तिथे असा उचलून आणलेल्या सगळ्या तरुण वगैरे स्त्रिया आणलेल्या भगवंताला शरण गेल्या. भगवंता, आम्ही कोणाला शरण जायचंय आणि कोण आम्हाला शरण घेणार आहे? घरी तरी घेतील का आम्हाला आता? म्हणून सांगितलं ना, स्त्री ही सहचारिणी आहे, आपली अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी आहे आपलं. दासे वचनेषु दासी, स्त्रियेचं सांगितलेले. प्रत्येक कार्यामध्ये नवऱ्याला जर अडचण असेल तर सल्ला कोण देतं? बाईच देते. पण आता बाया वेगळ्या. आता बाई राहिल्याच नाही. ते पॅन्ट शर्ट घातल्यामुळे काही म्हणतात ये ना हो. स्त्रीला वस्त्र कुठलं पाहिजे? नऊवार साडी गेली समजा, नको नऊवार नको, एवढे आपले VIP व्हायचं नाही. त्यामुळे 6 वार पाहिजे का नाही? तर स्त्री ती त्याचं मम्मी. नाहीतर कोण? मी परवाच सांगितलं, त्या मम्मीचा अर्थ असा आहे की परदेशात त्या मेलेल्या माणसाला मलम लावतात आणि ती आपल्या मम्मीला कशी तिला जिव्हाळा राहील, कसं प्रेम राहील? मम्मी आणि पप्पा तिघांच्या गप्पा सगळ्या वाया गेलेल्या. चांगली एकही स्टोरी नाही. तसं भगवंता, आम्ही आता कुठे जाऊ रे? मग सत्यभामा, ओ महाराज, यांना असं सोडायचं नाही, यांना घेऊन चला म्हणले आपल्याकडं. सर्वांना घेतलं विमानामध्ये, त्या सगळ्या अबला स्त्री, करुणा स्त्रियांना, आणि इकडे द्वारकेला आलेले आहेत. सत्यभामा म्हणली सर्वांबरोबर लग्न तुम्ही करायचं आहे. सत्यभामा म्हणली काय? कृष्णाला म्हणली लग्न? अशी बायको सर्वांना मिळव नको असतो. पण एका स्त्रीचं दुःख दुसरी स्त्री जाणू शकते. लक्षात घ्या, आपण काही बोलू शकतो, पण एका स्त्रीचं दुःख दुसरी स्त्री कुठे जाणार, काय करणार? कृष्णा अंतपट धरलेला आहे आणि सर्वाबरोबर सावधान. एकाच मंडपात 1100 स्त्रियांचं लग्न लावलं. महाराज, मन खूप मोठं पाहिजे हो. कंजूस म्हणणं काय होतं? काही होऊ शकत नाही जीवनामध्ये. मन मोकळं राहायला पाहिजे. आणि असं चालू असताना सत्यभामाने त्या मंगळसूत्राचा त्या घेतला होता असा पुटका. हे भगवंता ही राहिली, हिला घाल. एक सुटायची का नको ना? सगळ्याला आपण आणलेलं आहे. भगवंता ही राहिली बरं इकडं. सगळ्यांना मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे आणि सर्वांना एवढा आनंद वाटला आणि त्यांना भगवंतानं मोक्ष दिलेला आहे. त्याच्याबरोबर नारद होते. कोण? नारद महाराज होते. आता यांचं बघा, प्रत्येकाला नाव लागलं ना. प्रत्येकाला कोणाचं नाव लागलं? आता कृष्णाचं लागलं ना. आता मंदा श्रीकृष्ण यादव, सुप्रिया श्रीकृष्ण यादव, काय असेल ते नाव, कोणाचं जसं असेल ते नाव, तिला यादवच लागलं ना आता. आणि संसार चालू झाला. जे संन्यासी माणसं असतात ना, थोडं त्यांना कधी कधी हुकी येते. तिथं होते नारद. नारद म्हणाले, कृष्णा एवढ्या बायात म्हणजे
केव्हा बोलत असतील तू? किंवा 1,108 आहे, 1,000 आणि ते 16,000 वर याला बोलायला बाकीच्या तर वेगळ्याच हो, यांनाच केव्हा बोलशील तू? 16,000 तर खूपच झाले, ते 8 सांभाळता येत नाही. 16,000 तर खूपच राहिल्या. तू कसं बोलत असतील, काय काय करत असतील? हे करू का म्हणले मी, कृष्णा तुझ्या बाईला थोडं नुसतं असं बोललं तर मी चालेल का? दोन नुसतं आपलं बोललं तर चालेल का? ते म्हणले कृष्णा म्हणले ठीक आहे, पण ज्या ठिकाणी मी नाही त्या ठिकाणी बोलायचं. भगवंताची लीला कशी म्हणून भागवत आहे का हो, आणि ओरिजिनल आहे का? आली बॅग आली ही भागवतात काय करायचंय? अख्खे गाणे, सगळे गाणे करावं, नामस्मरण हे भगवंताचंच करावं. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये ती व्यर्थ मानवाची. तसं भगवंताला सांगितलं, नारदा हरकत नाही म्हणले, त्याला माझ्याच बायकोला बोलायचं ना, बोल, फक्त काय कर, ज्या ठिकाणी मी नाही त्या ठिकाणी बोल. म्हणजे ठीक आहे. घरातल्या एवढ्या मोठ्या बायकामधनं एक ठिकाणी मला काही सापडा का? एवढ्या मोठ्या. ठीक आहे, मग नारद पहिल्या घरी गेले तर त्या ठिकाणी आंघोळीला पाणी काढत होते बायकोचं. दुसऱ्या घरी गेले, कपडे वाळा घालत होते. तिसऱ्या घरी गेले, ते म्हणले त्या दोघं गप्पा मारित होते. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी नारद गेलेत, भगवंत त्या ठिकाणी काही ना काहीतरी. आता कलियुगामध्ये सांगितलं तर काही भाजी निश्चित होते. आता बायको कलियुगामध्ये करावं लागतं हो, त्यात मग वेळ होतो. मग डबा कर म्हणले की एकटीच करायला घरामध्ये आहे का कोणी माझ्याशिवाय? पहिल्या बायकाच नव्हत्या. तरी लिफ्टनं जातील, लिफ्टनं येते. चालायचा तर प्रश्नच नाही, तरी सगळे अवयव दुख होते सगळे. महाराज म्हणजे पाहायला गेले होते ना, सगळं चेक केलं, काहीच निघालं नाही. मी म्हणलं निघालच कसं? काहीच नाही, ते निघालायचं काय? फक्त त्रास द्यायचा. ही टेस्ट केली, ती टेस्ट करा, ती आता केसाचे महात्मा झाले. बरं माझं आता बरं झालं ते काय, ते केसच चालले लोकांचे. बुद्धी नसताना चालले हे म्हणजे खूप महत्वाचं घेऊ. बुद्धी असताना केलं आणि वाचन वाईट केलं तर बाबा एक डोक्याचे केस टाकतात. पण काही नसता करताना केस जाणं म्हणजे हा प्रकार असतो. भगवंताला काळजी त्याची, आपल्याला काय करायची त्यामध्ये. तसं प्रत्येक ठिकाणी नारद फिरू लागले, कुठून काही ना काहीतरी करायला लागलाय. ते म्हणले काय दिवाळीचं फराळ आहे म्हणले, बाईक हे करायची ताटामध्ये टाकायला लागले. काही ना काहीतरी, काही कुठं रुक्मिणीला वेणी काय घालायला, गजरा काय घालायला लागलेत, आमका काय करून द्यायलेत. असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे. चालू असताना परत भगवंत बसले होते. नारद महाराज सगळीकडे फिरून कृष्णाजवळ आले. कृष्णाने गप्प बसावं का नाही? ओ नारदा काय झालं? काय म्हणजे येण्यासारखं? तू इथंच आहेस का? आणि मगाची तिथं तू हार घालायला तू तिथं होताच काय? ती मिनीमध्ये या ते वाळू घालायला कपडे तूच होताच. मग नारदा एवढे जे लग्न केले तर तुझ्या बरोबर केलेत का? एवढे जे लग्न केले मी एका तुझ्या बरोबर केलेत का? हे खरं कृष्ण म्हणला, खरंच नारदाने भगवंता खरं तुला मानलं पाहिजे, भगवंताने मानलं पाहिजे. तसं इथं भगवंताचं पण आपण 2 मिनिटं नामस्मरण करूया. हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल. वा हरी बोल हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरी बोल हरी हरी बोल, हरी बोल हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल. हरी बोल
हरी बोल मुकुंद माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल हरी बोल हरी हरी बोल मुकुंद माधव गोविंद मुकुंद माधव गोविंद मुकुंद माधव गोविंद ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, ही भागवत कथा जी आहे ना, एक आनंद देणारी, संसारामधून आपल्याला उद्धरण देणारी आहे. वेळे काळायचं बघू नये. नाही आला आला प्राणी जन्मास आला, वाढला वाढला, आला जेवण केलं निघून गेला नाही. काहीतरी इति कर्तव्यता पाहिजे, देहाची इति कर्तव्यता पाहिजे. काय करायला आपण त्याच्यामध्ये? कुछ नाम करके दुनिया में आने वाला, कुछ नाम करके जाना दुनिया में आने वाले, आते हैं रोज लाखों, आते हैं रोज लाखों बेकार जीने वाले. कुछ नाम करके जाना दुनिया में आने वाले, कुछ नाम करके जाना दुनिया में आने वाले, आते हैं रोज लाखों बेकार जीने वाले, आते हैं रोज लाखों बेकार जीने वाले. कुछ नाम दुनिया में आने वाले, कुछ नाम करके जाना दुनिया में आने वाले, दुनिया में आने वाले, दुनिया में आने वाले. जाऊ दे, आमचं नशीबच तसे सांगितलं तुला परवा. नवीन विहिरीला तर पाणी लागतच नाही, पण जे आम्ही गेले की ते आहे पाय उन्हाचे तस भगवंत आनंद याच्यामध्ये चालले होते. आनंदामध्ये घरामध्ये कसं सुखासुखी परवा म्हणून दाखवलं. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यासाठी प्रेम जपावा मनामध्ये. आपल्या स्वार्थासाठी घर उद्ध्वस्त करू नये, घराला बसवावं. आपण परवात मी गाणं म्हणलं तर प्रत्येक वेळेला तेच नको, तो शूटिंग पण करणार नाही. महाराज म्हणलं तुम्ही ते गाणं म्हणा. तसं आनंद कसा असावा हे भगवंताकडनं घ्यायचा आहे, म्हणून भागवत ऐकायचं आहे. भागवत सुख तोच आहे, दुःख तोच आहे. सुखस्यांतरणम दुःखम दुःखस्यांतरणम सुखम, न नित्य लिपते दुःखम न नित्य लिपते सुखम. पावसाळा झाले की हिवाळा, हिवाळा झाले की उन्हाळा, येते त्याला नाही. पण आपल्याला काय आवडतं, नको माझ्या मोसमासारखं देवाने वाढ, तसं वागवत नसतं. अतिशय एक भागवतामध्ये कथा आलेली आहे. कृष्ण आपल्या महालामध्ये बेडरूम वगैरे हे आता शब्द आले आणि घ्यायलाच नको वाटते. ते बोलली की वाटतं परत बोलू नये. महालामध्ये बसलेले आहेत, चांदी सोन्याचा महाल, त्याच्यात झोपलेले आहेत. उशी वगैरे लक्ष्मी जवळ बसलेली आहे. रुक्मिणी बसलेली आहे. हे सगळं पूर्वीच आहे, आता काही करू नका, रिकामा उद्योग. परत मला सगळं इकडे पण येऊ द्यायचे नाही इकडल्या रस्त्याला. हे सगळं जुनं चाललंय. कृष्ण भगवंत त्या
दिवाणवर असे पहुडलेले. रुक्मिणी माता असा वारा घालते. आपलं काही सांगितले का डोळ्यात गेलं ना, मला काय वाटलं म्हणजे डोळ्यात घालायचं काही गेले. भगवंत कृष्ण पहुडलेले आहेत. रुक्मिणी माता त्या वाळा असतो ना असं ते वारं घालायचा, त्यानं वारं घालतीये. नवऱ्याची सेवा करते थोडक्यामध्ये. आता नुसतं ऐकून घ्यायचं, कुणी कोणाची सेवा करायची आपलं आपलं ठरवायचं. आम्ही काही सांगणार नाही, ज्याचं काम त्यानं करायचं. तर भगवंत हळूच असं झोपले असताना रुक्मिणी असं आहे असं सहज तिच्या असा याच्यावरनं असा हात फिरवला कालावर. रुक्मिणी तू चूक केलीस का ग, माझ्याबरोबर लग्न केलं? कृष्ण कोणाला म्हणाले? रुक्मिणीला. म्हणून भागवत ऐकायचंय. दादा सगळे ते ना पुराण नको ते सांगितलेले लोक पण तेच ऐकतात. नाही, ह्याच्यावरनं घर बसलेले पुष्कळ जणांचे. हे असं तसं नाहीये. हे ऐकण्याकरता तर देह दिलाय तुम्हाला भगवंतानी. एकले कंठीणावून तुम्हाला आपटविले भगवंतानी, आणले तुम्हाला. का कशामुळे आणलंय? भगवंतांना वाटलं की माझी पूजा पाठ करतील म्हणून. पण काय झालं? भगवंत करायला गेला एक, झालं एक. भगवंत कशा करता पाठवलं? की माझी सेवा करतील, मला भजतील म्हणून. पण कुणीच विचारित द्यावाला याच्यात काय कळा, त्याच्यात काय कळा, एखाद्याच्यात काय करायची, त्यानं काय होत आहे. दृष्टांत देऊन सांगतोय. पुढच्या कथेला आपण सुरुवात करूया. कलियुगामध्ये चोऱ्या मारण्या करणारे लोक पुष्कळ झालेत आता. आणि ऐकतो खायचो, काम नको, धाम नको, काही नको, असं आपलं फुकटच. याला याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, परत मी नाही. तसं एक चोर 2-2, 3-3 महिन्याला चोऱ्या करायचा आणि पोलिस आपलं 2-3 महिने ठेवायचे आणि त्याला काही जागरून जाय. दररोज समजा कोण काय करणार आहे हो, म्हणजे आपण सोडवायला येत नाही. कोण चुकली त्याला? पैसे कुठपर्यंत तरी घालायचे. असंच वय लागलेले घरचे. यानं काय करायचं? बरोबर 2-3 महिन्याला चोरी करायची, पोलीस चौकीमध्ये जायचं आणि पोलिसांनी याला सोडून द्यायचं. एकदा असं झालं. नेहमीप्रमाणे पावसाचे दिवस होते. आणि याला आता मध्ये कसं जाता येईल? काहीतरी केल्याशिवाय मध्ये जाता येत नाही ना. ते काय सासरवाडी घेऊन जाऊन पोलीस चौकीमध्ये बसला म्हणजे मला जेवायला द्या, असं काही जमल का? नाही जमणार. येणं आणि पावसाचे दिवस आहेत, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. त्यानं काय केलं? एका रोडला असा चालला होता, एक लेडी चालली होती छत्री घेऊन. पाऊस असल्यामुळे माणूस काय करणार? हातामध्ये छत्री घेऊन याची ती रस्त्याने चालली होती. याला वाटलं बरोबर योग आला काय, आता योग बरोबर आलाय. आता ही बाई काय घेऊन चालली? छत्री घेऊन चाललेली आहे. हिच्या हातातली छत्री घ्यायची, ती आरडाओरडा करत मोठ्याने ओरडल, चोर आला, चोर आला, चोर आला, आणि मला पोलीस चौकीमध्ये नेतील, माझं खून जाईल. याच्या मनामध्ये हे विचार की माझं पुढचा योग झाला. थोडा पुढे गेला चालत, पुढा थोडी गेला, पुढे त्याला गेलं झालं. काही थोडी जरी वरडल तरी बाद झालं. म्हणलं आपलं थोडं जरी 2 दिवस जरी पोलीस चौकी जरी ठेवली तर आपलं काम भागलं. याच्या मनामध्ये तेच. परत थोडा पुढे गेला, त्या लेडीच्या बाईच्या जवळ आला आणि ती बाई मागं बघपर्यंत तिच्या हातात ती छत्री घेतली आणि पळायला लागला. ही बाई काही मागं बघत ना, म्हणजे का जा म्हणजे कोणाची, मी पण दुसऱ्याचीच आणली होती. पुंडलिकावर देव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मी पण तुझ्यासारखी दुसऱ्याचीच आणलेली मिळली तिच्यात. म्हणजे भगवंत करायला गेले तसं ते माणूस करायला गेला ये की आपल्याला मध्ये जाता येईल, पण ही याच्यापेक्षा पुढची नाही. अरे भगवंतावर देवाचं नाव घ्या. हे याच्याकरता देह आहे तुला. देह दिला देव भजना का भोजना, भजना. त्याचं लोक म्हणते किती वाजता आहे त्याच वेळेला येतो, त्याच्या अगोदर काही नको. तसं असं आपण आलो आहोत की रुक्मिणी
भगवान त्याच्या जवळ आहे. आणि कृष्णानं असा हात फिरवला. एकदा रुक्मिणी तू थोडी गडबड केलीस का ग म्हणजे लग्न करायला? तू एवढी रूपवान आहे, मी असा काळा, तू राजाची मुलगी आहेस, मी असा कोणाचाच नाही, गवळ्यांचा गाई दूध सांभाळणारा, तुमची अशी एवढी प्रॉपर्टी, असा विरुद्धाभास करायला. तू कशी मी कसा, तू कशी मी कसा, तू सगळ्यात रूपवान. तुला तो राजे महाराजे सगळे आले होते, त्यांना तू नाही म्हणालीस. आणि असं बोलत 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 आणि तुझा एक खूप गैरसमज असेल म्हणली, मी तुझ्यावर प्रेम करतो. माझं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाही म्हणले, ते गैरसमज आहे तुझा. असं म्हणल्यानंतर कुठली तरी स्त्री शांत बसेल का? काळी 4 तास बोलावला महाराज, काळी 4 तास. काय करावं नको म्हणलं होतं मी, अगोदरच म्हणले होते तुम्हाला. आता मी एवढं माझ्यावर प्रेम नाही, मला अगोदर सांगायचं कधी तुम्ही माझं. ते म्हणजे मोबाईल नव्हतं त्यावेळेस. थोडं जरी पत्र पाठवलं असतं आम्हाला मला मी केलं नव्हतं ना. अगं म्हणजे पण आता सांगतोय ना, तुला जे वाटतंय ना हे सगळं माझं प्रेमच नाही म्हणलं तुझ्यावर. मोठ्यानं रडायला सुरुवात केली बाबा तिनं. आणि बेशुद्ध येऊन पडली रुक्मिणी, बेशुद्ध येऊन पडली. आता बेशुद्ध येऊन पडली की मग आता जी खाली होती तर कृष्णाने तिला उचलून वर ठेवलं, पलंगावर ठेवलं. पलंगात ठेवलंय, वारा घालायला लागलेत, पाणी पाजायला लागलेत. पण ते काही डोळा उघडा ना, ते बेशुद्ध पडलेलं काय. काही जण नाटक करतात तो भाग नाही रडा. सासू काही बोलली की पडली, सासू बाहेर गेली की उठत दिली. तसं आता हिला उचललं, ठेवलं, वारा घालायला लागलेत, पाणी पाजायला लागलेत, पण ती काही बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली. बरं आता कृष्णाने विचार केला, म्हणजे आता वैद्यांना बोलवावं. त्यावेळेस काही डॉक्टर नव्हते, वैद्य महाराज होते. बरं वैद्याला बोलवत अगोदर म्हणते हिला काय झालं. आता काय झालं म्हणे तो काय सांगावं. मी तिला म्हणून प्रेम तुझं नाही आहे, मी तुझं हातून माझं असं म्हणावं, वांदित नव्ह. आता काय सांगावं काय त्या वैद्याला. बरं नाही सांगावं तर मी सुद्धा पडली, पंचायत निर्माण झाली ना. हो काय करावं काय सांगितलं तरी पंचायत, नाही सांगितलं तरी पंचायत. काय करावं काय करणं काय नाही. परत एकदा काय घेतलं, पाणी घेतलं आणि असं मारलं जोरात. जागी जागी. अगं रुक्मिणी, एवढं मनावर घ्यायचं असतं का? मी तुझी चेष्टा केली पुन्हा अशी काही राहते का कुठे? मी माझ्यावर प्रेम नाही. बाया रडायला ना, तिला रडू नको म्हणून जाऊन येते. मोकळं रडू देत जाऊ, मोकळं रडू द्यायचं. इथलं नाही बरं का, दुसरं सांगायला विशेष परत पाहिजे पंचायत. इथलं काहीच नाही आहे. हे विदर्भात तिकडलं चाललंय. कारण रुक्मिणीचं लग्न कुठं लागलेलं आहे? विदर्भात तिकडं लागलेलं आहे. आपल्या इथे सगळे सज्जन आहेत, सगळे सज्जन तिकडं रुक्मिणीचं चालू आहे. आणि तुम्हाला वाटलं का म्हणजे मी कडे आजी कुठे चेष्टा असते का म्हणजे मग माणसाची चेष्टा करावी, पण एवढी बेशुद्ध होईपर्यंत? अगे नाही ग. आता होला नवऱ्याने एखाद्या चेष्टा केली तर काय व्हायला लागलं? नवऱ्याने चेष्टा एखाद्या वेळेस. पण आता होता का तुमच्या शास्त्रामध्ये कुठे लिहिले का म्हणजे शास्त्रामध्ये घ्या चेष्टा? अरे नवरा बायकोची मध्ये शास्त्र काय करायचंय रुक्मिणी? नवरा बायकोचा संवाद चालला, इथं शास्त्र काय दगड पडायची? तुला काही प्रेमाचं काही नाहीच आहे. हे म्हणून तुम्हाला तुमच्या शास्त्रामध्ये अगं आता लात लागली की पाया पडावं. आता तू इथं झोपलेली, मी तिथं झोपलेली, लात लागली रात्रभर पाया पडायचं म्हणजे दोघांच्या एकामेकाच्या. कुठे शास्त्र का? येतं पण काही शास्त्र आहे ना. चालता चालता लात लागली तर माणूस पाया पडतो. पण असं नसतं की एवढं करायचं, पण एवढी चेष्टा करायचीच नाही तुम्ही. आणि मी तुम्हाला नाही म्हणणं अगोदर म्हणलं असतं तुम्ही. जे सुरू केलं तिनं हरिपाठ टाकला. सगळा हरिपाठ वाचल्यानंतर कृष्ण हळूच म्हणले, अगं रुक्मिणी, तू तुझी उभी चेष्टा केली, हे काही खरं नव्हतं. ती म्हणजे कृष्णा, तुम्हाला सुद्धा वाटायला की मी पण नाटकच केलंय.
अहो तुम्ही म्हणजे तिकडे चालला होतात ना वैद्याला बोलवायला, तुम्ही तिकडे गेली, मी एक डोळा असा केलता, एका डोळ्यात बघितलं तुम्ही कुठे चालला. कृष्णाने रुक्मिणीला आलिंगन दिलं. आनंद म्हणजे हे घरातलं का सांगितलं की आनंद वातावरण पाहिजे. हे कृष्णाचं लीला आहे, हे कोणाची आपली चुकली नाही आहे. आणि आनंद वाटला की नाही आपण दोघे एकत्रच आहे. चुकत असतात, हे चुकत आहेत ते चुकत आहेत, इथं भगवंताला सांगायचं आहे. आणि हे झाल्यानंतर ज्याला संघाला भीमाच्या हातानं भगवंताने मारलं. ज्याला संघाला सारखा यायचा तो युद्ध करायचा, यांना हरवायचा. भीमाच्या हाताने त्याला मारलं. आणि इथे जी एक जी कथा येते आहे आता पुढची, ही खूप महत्वाची जीवनामध्ये. जीवनामध्ये काही काही गोष्टी ज्या असतात ते खूप वेगळं वळण घ्यायला भाग पडतात. आणि भगवंताने आपल्याला पैसा वगैरे दिलं तर काही ना काहीतरी दानधर्म करावा, काही ना काहीतरी दानधर्म करावा. दिधल्यावरी देवाने मागे पाहू नकोस धर्माला. दिधल्यावरी देवाने मागे पाहू नकोस धर्माला. विपरीत काल आल्या मग काय, विपरीत काल आल्या मग सारेल धर्म कर्माला. दान धर्म करत राहा. म्हणजे तुला आपण बँकेमध्ये थोडं जसं आताच्या कलियुगामध्ये सांगायचं सेफ डिपॉझिट कसं ठेवतो का, एनी टाइम मला ते काढता येईल, तसं नामस्मरण करत जा, तर तुम्हाला ते उपयोग येईल. नाही तर काही येणार नाहीये. याचा बघा माऊली चाल गेली ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. काय गे माणसं काय घ्यायला लागले, पंडित जातो ना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज काय घ्यायला लागले, हे सेफ डिपॉझिट आहे त्यांचं. कलौ नामैव नामैव. कलियुगामध्ये माणूस नामस्मरणाने मुक्त होतो. पूर्वी तरी 12 वर्ष करावं लागत होतं, आता तेवढंच झालं नाही आहे. ताबडतोब दाखवतात, कारण विश्वासच नाही ना. देव नाही म्हणणारच माणसं जातेच ना. काय देव देव खातो का तुझा, हा? अरे नाही रे बाबा, तुला हे केव्हा कळतं माहिती का. एकादशीला खाऊ नको म्हणून एकादशीला कांद्याचे भाजी खाल्ले, नको म्हणून उपास नाही केला. आणि आता फक्त कलौ चंडिकायाम गणेशः. कलियुगामध्ये सर्व देव प्रसन्न होतात, पण त्यातले त्यामध्ये गणपती आणि दुर्गा दिलेली आहे. दुर्गा. आता तुम्ही बारकाईने लक्ष करा, अर्धे लोक संकष्टी चतुर्थी करतात आणि लेडीजचं 100% म्हणलं तर काही हरकत नाही. पण काय व्हायला लागले आता, लेडीज मुळे पुरुषांना करावं लागायला लागलं. त्याच्या मनात नसताना काही वेळेला करावं लागायला लागलं का, कारण महाराज आमच्या शेजाऱ्याने संकष्टी चतुर्थी केली आहे, तू केलीस का ग. नाही आता पुढच्या प्रश्न करणार आहे. तू केलीस का ग. नाही आता पुढच्या प्रश्न करणार आहे ना. आता काय होतं, संकष्टी चतुर्थीचं व्रत. आपल्याला काय वाटतं, फक्त संकष्टी चतुर्थी म्हणजे उदय केव्हा होतो आणि केव्हा मला खिचडी खाता येते. तीव्रच खिचडी खायला करता माहित आहे. माझ्या बायको तर रागात आली तर कच्चीच दिशी खायली त्याला. काय करावं, उदय तरी उद्या ना थोडा, चंद्रोदय नको, खायचे काय घे, कच्ची खाय काही खाय, सगळ्या सगळे खिचडी. तसं संकष्टी हे व्रत आहे, लक्षात घ्या. मला सांगायचा मुद्दा हा आहे, एकादशी लोक कमी करायचे पण संकष्टी चतुर्थी करतात जास्त. करा, पण व्रताचा तुम्ही ऐकू कसं केलं तर पाहिजे, पाहायला पाहिजे. ते कॅलेंडर अगोदरच दिलेलं असतंय, टिकमार उपास आहे आपल्याला. मग साबुदाणा आणून ठेवायचा, अमका आणून ठेवायचं, तमका आणून ठेवायचं. ही खाण्याकरता नाहीये. सकाळी उठलं, स्नान केलं, गणपती जवळ गेलं पाहिजे,
त्याला तामणामध्ये गेलं, घेतलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवः स्वरो. हे गणपती, ब्रह्मा तूच आहे, विष्णू तूच आहे, शिव तूच आहे. आपण हे करीतच नाहीत ना हो. दिवसभर इकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, तिकडे फिरायचं, तिकडे फिरायचं. सकाळी खिचडी खाल्लेली असती, फिरायचं, संध्याकाळी उदायचं अगोदर. मग आता खाली याच्याकरता नाही हो. जर तुम्ही पूजा जर केली नाही त्याची, तर तुम्हाला त्याचं फल मिळणार नाही आहे. नुसता उपास करून काय करायचं आहे? गणपतीची पूजा कोणी करायची? एकादशी केली, विष्णूला भाजा, मंदिरामध्ये जा, पांडुरंगा कुठंतरी जा ना. ते जातच नाहीत ना. गणपतीला पाणी नाही. पूजा जर केली तर तुम्हाला फळ मिळेल. उपास नुसता केल्याने होत नाही, काहीच उपयोग नाही. मंत्र म्हणू नका. देवाला मंत्राची गरज, मनाची गरज आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. दुर्वा जरी गणरायाला वाहिल्या किंवा संकटनाथे गणपती स्तोत्र आहे. नारदो वाजो प्रणम्य जलसादे भंगोरी पुत्रम विनायकम भक्ता वाचन करणे, हे जरी म्हणलं तरी तुम्हाला येईल. पण काही ना म्हणता जर नुसतं खिचडी जर खात असताल आणि मला संकटी जर म्हणत असताल तर त्याला काही अर्थ नाही आहे. उगं बायकोनं सांगितले मग संकष्टी चतुर्थी गेली असा त्याचा अर्थ होईल. काहीतरी नमस्कार करा. गणपती नमा. आणि प्रत्येकानं कपाळी गंध लावलं पाहिजे. हे जे तुम्ही लावताय ना, हे प्रत्येकाला सांगितलंय. हिंदू धर्माचं प्रतीक आहे. दुसरं एक कारण आहे. दुसरं एक कारण तुम्हाला सांगतो मी. ते असं आहे, भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. एकदा कृष्ण भगवंत गोपाळ गोकुळामध्ये असं बसलेले असताना भगवंताच्या कपाळी खूप दाह व्हायला लागला. राहीत ना. अंक लावलं, तमक लावलं, तमक लावलं. दुर्वा लावा म्हणजे कुणी दुर्वा लावल्या, पण म्हणजे बे लावा, पण दहा काही राहीन. तिथं नारद आले. अरे भगवंता काय झालं? नारदा, अरे हा 10 जण काही कमीच होईना. म्हणजे मी काय करावं? अरे मी मंत्र म्हणतो म्हणले. नारदाने 2-3 मंत्र म्हणले तरी काही राहायला तयार नाहीये. यांना म्हणले आता काय करावं? सगळे उपाय झाले पण 10 काही कमी होईल. भगवंतालाच विचारणार नारदाने, बाबा हे तूच सांग, आम्हाला काही नाही. म्हणजे कसं काय? त्याने म्हणले बाबा 2 मिनिट माझं नामस्मरण तरी करा, म्हणजे तुम्हाला मी सांगतो. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला दो मदन गोपाला, प्यारे नंद लाला दो मदन गोपाला, गोपाला 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 रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्ण म्हणले नारदाला, नारद म्हणजे बघ तू कुठले आणून मी लावलं, तू मग गंध अक्षल लावलं ते, पण आता काय करू? भगवंतानं सांगितलं ज्याच्या पायाची चरणाची माती जर माझ्या कपाळी तर लावली तो संत असावा. कोणाच्या पायाखाली जाऊन काय उपयोगाचं? वाढायचं काम म्हणजे कमी व्हायच्या ऐवजी वाढायचं. संगती कोणाची पाहिजे? संताची संगती मनोमार्गती अकाळ आवा श्रीपती येणे पण ते. एक एक शब्द आहे ना माऊलीचा, एक एक शब्द लिहायचं तर बाजू जाऊ द्या. त्यावेळेस माऊलीला कळालं, त्यावेळेस 5000 वर्षापूर्वी काय देवाची द्वारी क्षणभर 2 घंटे सुद्धा म्हणले नाहीत, अर्धा घंटा सुद्धा म्हणले नाहीत, क्षणभर तरी लोक राहत नाहीत.
तरी जात नाहीये. म्हणजे नरदेहात इति कर्तव्यता काय? काहीच नाही ना देहाची. म्हणून म्हणजे बाबा चरणाची जर माती आणली संताच्या तर माझा दाह कमी होईल. आता नारद प्रत्येकाने ते झाले. रुक्मिणी मातेला म्हणले बाबा तुमच्या जिल्ह्यात माझ्या चरणाची मालका लागते म्हणजे नको. इकडे परत गेले संतांना विचारलं माती नको. अहो म्हणजे थोडी द्या लागणार आहे किती एवढी नाही. वृंदावनामध्ये गेले सगळीकडे गेले पण सगळी कुणीकडे माती द्यायला तयार नाहीये. सगळीकडे फिरले 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 आणि मग परत राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल 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 राधे 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 गोविंद गोपाल 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 राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. ज्या ठिकाणी राधा होत्या त्या ठिकाणी कृष्ण महाराज नारद महाराज आले. नारदाचा चेहरा लहान पाहिला. गोपींनी विचारलं सगळ्या हो नारदा काय झालं तुम्हाला? ले प्रश्न तर तसं पाहिलं तर गहन पण नाही आणि सोपान पण नाही. दोन्ही आहे म्हणजे गहन पण नाही आणि सोपं पण. काय झालं? काय नाही म्हणले ते तुमचा कृष्ण. काय झालं आमच्या कृष्णाला? कुणी मारला का? गोपी त्या असं तसं काय महात्मा आहे का ते काही? काय झालं कृष्णाला आमच्या? अहो त्याचा कपाळाचा जो दाग आहे ना ते राहायला गेलाय. मग काय पाहिजे? काही नाही म्हणजे तुमच्या पायाची माती. ते म्हणजे बाकीचे ते म्हणाले की आम्हाला मोक्ष मिळणार नाही. आमच्या पायाची जर माती गोपाळ कृष्णाच्या यायला लावली तर आम्हाला मोक्षच मिळणार नाही. मग काय पाहिजे? मग घेऊन टाका. सगळ्या गोपी आल्या. हो तो आमचा कोण आहे? आमचा भगवंत आहे, आमचा लल्ला आहे, आमचा लाला आहे. असं प्रेम पाहिजे, असं जिंकण्याचं पाहिजे. त्याच्या पुढे काय आहे? काहीच नाही आहे. मग त्या गोपीची पायाची माती आणली, थोडं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि लावलं. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थळे कौस्तुभम नासाग्रे. आणि भगवंताला असा संपूर्ण लेप लावला त्या मातीच्या याचा. तेव्हापासून गंध सुरू झाले गोपाळाला लावायचे. म्हणून कपाळी गंध लावावं. ज्याच्या कपाळी गंध नाही घरामध्ये काहीतरी विपरीत घडलेले असे खून आहे त्याची. शास्त्र सांगते, मी सांगत नाही. शास्त्र काय आपण केव्हा लावत नाहीत गंध? तसं लावतच नाहीत ना. नाही तर दररोज. आणि आणखीन एक त्याच्यामध्ये असं आहे, दोन्ही भुवयाच्या मध्ये आपल्या मती आहे म्हणजे बुद्धी आहे. ही भुवई आणि ही भुवई ह्या दोन्हीच्या मध्ये मती म्हणजे बुद्धी आहे. आणि संतांच्या गुरूंच्या गंध लावून नमस्कार केला आपल्याला सद्गती मिळते. काय मिळते? सद्गती मध्ये. म्हणून पाया पडायचंय. सुशिक्षित लोकांना वाटतं काय पडायचं महाराजांच्या पाया नको पडू. पापी म्हणून कशाला पाया पडतो आमच्या? पाय नको पडू आमच्या. आणि पडू देऊ पापी लोकांना पाया. पाप नको पडू देत नाही. आणि नवीन निघाले आता आम्ही बसलेला असतो ना खुर्चीवर असं खाली बसत नाही म्हणून गुडघ्यालाच पाया पडतात. माझी बुद्धी काय गुडघ्यात आहे सगळी? त्या लोकांच्या सगळ्यांच्या गुडघ्यामध्ये बुद्धी आहे. हा पडू नये. चरण कुठे आहेत? याला काही चरण नाही आहेत का? पडू नये. गुडघ्याच्या पाया पडू नये. आणि संतांना हात सुद्धा जोडू नये.
उभयतो नमस्कार करणे, साष्टांग नमस्कार करावा गुरुला, आई वडिलाला, उभयतो नमस्कार करावा. म्हणून सांग, संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्यांना जर तुम्ही नमस्कार केला, तुमच्या मनामध्ये जी काही वासना आहे जळून जाते, भस्मसात होते. म्हणून चरणामध्ये लावायचा. तुमच्या चरणाचा, चरणात सांगितलं, गुडघ्याचा महिना सांगितलं, तुमच्या गुडघ्याचा महिमा म्हणलंय का? कशाचा महिमा? चरणाचा. म्हणून कलियुगी पोर काय पाया पडायचं कळत नाही, अगोदर तर पायाच पडत नाही. मग आईनं मधून म्हणावं, पडलो महाराज आले, म्हणजे लाज का महाराज कुठं राहतात, काय करायचं, कुठं राहिलं, पाय पडायचं, पाया सुद्धा पडत नाही तो. आणि नाव तर एवढे विचित्र. एका ठिकाणी मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो, असंच आले होते कीर्तनाला. हे नवऱ्याला बोलायचं नाही ना, प्रेमात चिंट्या, आमची पिंटी असे नाव सगळे, भारदस्त नावच नाही. गजगामिनी कृंग नेत्रे पहिले नाव आहे. तर गेलं जमले, ते म्हणले महाराज आमच्या बंड्याचा वाढदिवस आहे, या. आमच्या बंड्याचा वाढदिवस आहे. मी म्हणलं आता बंड्या म्हणजे लहानच किंवा पोरग, बंड्या म्हणजे केवढा लहान. मी म्हणलं आता बंड्याला काय घेऊन ते फोटो बॉल आणि ते बॅट घेऊन मग आमचं पोरग म्हणलं चला. आम्ही म्हणलं बॅट घेतली, छोटा पोरग घेऊन गेलो. ते आजी मागून येत होत्या, तर त्यांच्या मिसेस होत्या. तर महाराज आले, महाराज आले, महाराज आले. म्हणलं ते काल सांगितलं, म्हणलं ते बंड्याचा वाढदिवस, बंड्याचा वाढदिवस. ते म्हणजे आहे ना, ए बंड्या त्या नंतर उखळ म्हणले, अगोदर इकडे ये. बंड्या बंड्या म्हणजे काय तुमचं? म्हणले माझ्या मालकाचं नाव बंड्या आहे, हे आमचे मालक आहेत म्हणले बंड्या. तुमच्या मालकाचं नाव बंड्या? मी म्हणलं ते आता आणलं कोणा देऊ ते, हे जे आणलेलं आहे कोणत्या बंड्याला लिहायचं ते आता नाही रे. नामस्मरण आणि बायकोचं नाव कधीही मुखात न घेऊ नये, हे मला उपदेशन सांगायचं आहे. ऐकून घ्या सावकार, तुमच्या घरी तर सगळीकडे नका सांगू. नाही ते सांगायला, ऐकून घ्या, ऐकून त्याच्याकरता सांगायला. तुम्ही जे तुमच्या मनात नाही ना खरं तेच सांगतोय मी. तुमच्यासारख्यांची सगळ्यांची इच्छा आहे, पण कोणाकडे चालत नाही ना. अहो आपण जरी किती म्हणलं, प्रत्येक ठिकाणी पण तेच मी सांगायला लागलो. कसं आहे, सोनाराने जे कान टोचले ना थोडे कमी दुखतात. ते म्हणतो कशाला आला माझ्याकडे, तुला बोलवलं का कान टोचायला? नाही, सोनारानं काय कान टोचले. तसं तुमचं जे मत आहे अतिशय चांगलं आहे, सात्विक मत आहे. तेच सांगायला मी की आपल्या पतीला नावाने हाक मारू नये. आयुष्य कमी होतं, आयुष्य कमी होतं झटक्यामध्ये. म्हणून पूर्वी नावं चांगले होते, सत्यभामा, रुक्मिणी. एक आता कमल नयन नाव काय, कमल नयन. भिंताला काही दिसत चालली पडा. जोशना, नाकाला त्रास, पोटाला त्रास. जो काय, जो काही पण म्हणते. अरे चांगले नाव ठेवा. आजामेळ कशामुळे उधरून गेला? पोराच्या नावामुळे उधरून गेला ना. एवढा क्रूर, मरेपर्यंत कधी भगवंताचं नाव घेतलं नाही. मरेपर्यंत सगळ्यांना त्रास दिला, सगळ्यांना त्रास दिला. पण आता मरायची वेळ आली, नारायण बसला का, नारायण जेवला का, नारायण कुठे गेला, हे नारायणा माझ्या जवळ ये, माझं आता मरण आले, बस सारखा नारायण 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 म्हणला. म्हणजे आयुष्यभर वाटोळं, म्हणजे लोकांचं वाटोळं केलं. आणि मरताना सुद्धा हीच कथा आहे पण ठेवू नका नाही, बाकी सगळ्या कथा सोडून देतात. आणि एवढीच म्हणजे महाराजांनी सांगितलंय आता आयुष्यामध्ये बाकी काही करू नको, म्हणताना नारायण म्हण, असं नाही. पण उद्देश याचा असा आहे की म्हणताना तुम्ही थोडं जरी नामस्मरण केलं तर भगवंत तुमचा उद्धार करतो. शेवटी मरताना नारायण बसला का, नारायण उठला का, नारायण कुठे गेला, नारायण भगवंताने मग आता दोघं न्यायला आले मग त्याला आजे मिळाला. विष्णुदूत आले आणि यमदूत पण आले. ते म्हणताय माझं गिराईक आहे,
ही म्हणते माझं गिराईक आहे. तो म्हणले का? म्हणजे आता नारायणच म्हणत होता ना ते. अहो म्हणजे पण यानं पाप खूप केलंय, कधी चांगला वागला नाही, पाहुण्यारावळ्याकडे गेला नाही, कोणाला काही खाऊ घातला नाही, काही नाही, हे तर पापच आहे ना म्हणले. पण भगवंताने त्याला उदाहरण दिलं. ही त्याच्यातलं घ्यायची आपल्याला त्याच्या गोष्ट. तर आपण आता पुढच्या कथेला सुरू करत आहोत. पांडवांनी काय केलं? भगवान कृष्णानं पांडवाकडे एक यज्ञ करून घेतला. धर्मराजांकडनं एक यज्ञ करून घेतला. आणि यज्ञामध्ये आपल्या एवढं काही जास्त एवढं आपण त्याच्यामध्ये सांगणार आहोत त्याच्यामध्ये. आणि ते यज्ञामध्ये सर्वांना बोलवलं, भावकी सगळी. नाही तर काही काही कार्यक्रम लोक करतात, पलीकडला अजिबात नाही, येऊ सुद्धा द्यायचं नाही. अरे कोण मी, कुठील मी, कशा करता माझा जन्म आहे? लोकांची निंदा करायला नाही आहे. 28 नरक सांगितले, 28 प्रकारचे नरक. किती? परवा गेलेत आपल्या याच्यामध्ये. आईला खोटं बोललं तर काय होतं, वडिलाला खोटं बोललं तर काय होतं, पाहुण्याला खोटं बोललं तर काय होतं, देवाला खोटं बोललं तर काय होतं, ब्राह्मणाला खोटं बोललं, ब्राह्मणाची निंदा केली, तामस नावाच्या नरकात आहे. तिथं काहीच मिळत नाही तुम्हाला, नुसते असे लाल गोळे. म्हणून स्तुती करू नका, निंदा करू नका. तुम्हाला स्तुती करायची नाही ना, ते चांगला म्हणायचे नाही ना, पण वाईट आहे पण म्हणू नको. शास्त्र असं म्हणते, तुझं पटत नाही त्याच्याशी, त्याला चांगलं आहे म्हणू नको आणि वाईट आहे म्हणू नको, कारण तू त्याचा अपराधी होतोस ना. खूप नरकाच्या यातना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणून जीवनामध्ये सत्यम ब्रूयात, सत्यच बोलावं. थोडा त्रास आहे सत्य बोलणारा कलियुगामध्ये, थोडा त्रास आहे, पण देर नाही. अंधेर करायचं खूप आता उद्या होईल, पण ते झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिन तेरा ही सबेरा आएगा, दुख का सहेरा निकल जाएगा. एक दिन तेरा ही सबेरा आएगा. येणार आणि आणणार तो, फक्त सहनशीलता आपली नाही. आपल्याला काय वाटतं, तूप खाल्ली ग्रुप यावं, तूप खाल्ली की आता आमच्या सारख्याला किती तूप खाऊ घाला, काय होणार आहे? घेऊन पळावं लागेल जास्त तूप खाल्ली की. सहन झालं पाहिजे ना, ते उपयोगच नाही ना. योग्याला योग्य खाल्लं पाहिजे. तसं भगवंतानी कृष्णानं धर्मराजा धर्मी एक यज्ञ करायचं ठरवलं. आता यज्ञ म्हणजे की काही छोटा यज्ञ आहे का? तू काय याला बोलवायचं त्याला बोलवायचंय, सगळे राजे त्याला शरण आले पाहिजे, असा यज्ञ होता का? आता कोणाचं काम कोणाला द्यावं, कोणतं काम कोणाला द्यावं, कोणतं काम कोणाला द्यावं, हे पण महत्वाचं बरं का. आपण जेवायला सांगितलं, जेवायला सांगणारा सुद्धा माणूस चांगला पाहिजे ना. या बरं जेवायला, हा सप्ताह आहे, या तुकडा खायला 4 वाजता. अरे बोलू नको, पण काही म्हणू नको ना तसं. या त्यांना नाही उद्योग, तुम्हाला नाही उद्योग, या 4 वाजता ठेवले. कुणी येत का जेवायला? म्हणून मृदुभाषिनी वाणी किती पाहिजे? गोड पाहिजे. या बरं तुमच्या वेळेत या, माणूस आवर्जून येईल. तसं म्हणलं तर ते अजिबात येणार नाही ना. त्याला माझ्या घरी काही मिळेल ना का मला, तुकडा काय द्या म्हणतात. हा एक जण असंच होते, पाहुण्याला बासुंदी केली होती खायला. काय केलं? बासुंदी. आणि ते खायला लागले. खा, बापाच्या घरी मिळते का? और म्हणजे वाढू नको, पण बाप करू नको म्हणले, आमचा रिकामा देऊ. काय म्हणले, बापाची घरी काही तुकडे देत, खा म्हणले, बासून द्या. आता नाही रे, कोण तू देणार आणि कोण मी तुला देणार? तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. पण अहंकार आहे, म्हणून अहंकार जाण्याकरता भगवंताची सेवा केली पाहिजे. त्याला श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे, ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, गाथा ऐकला पाहिजे. गाथामध्ये सगळं हेच आहे. शरण शरण हनुमंता त्याच्यात शरण गेलेलं आहे.
तसं कुठलं काम कोणाला द्यावं हे पण खूप महत्वाचं आहे. बोलायचं काम नकुलाला दिलं. पाहुणे रावळे आले, या बसायचं, या इथे बसा. नकुलाला दिलं यज्ञामध्ये. अर्जुनाला काम दिलं होतं व्यवसाय, कोण चाललंय, कसं चाललंय, काय करायला, हे अर्जुनाकडे दिलं होतं. अश्वत्थाम्याकडे ऋषींची व्यवस्था दिली होती. ऋषीपुत्र होता ना, कुठल्या ऋषीची पूजा कशी करायची, आदर कोणाचा कसा करायचा आहे, कुठं सिंहासन कोणाला कुठलं कुठलं द्यायचं आहे, ऋषीचा मुलगा होता ना तो, म्हणून सगळी त्याची त्याला केली दिलं होतं. भोजनाची व्यवस्था भीमाकडे दिली होती. खाणाऱ्या माणसाकडेच द्यावी ना, ते डायबिटीस स्वतः खात नाही दुसऱ्याला खाऊ दे. रोग त्या तू खाऊ नको, दोघाला खाऊ दे की, ते खाता त्याला महाराज थोडे पेढे थंडी काय मच्छीचं घेतो का, गाईचं खातो का, डांबर खातो थोडं. लोकांना कधी खाऊ घातलंच नाही ना, म्हणून देवाने काढून घेतलं सगळं. तुम्ही जर दान धर्म काही केला तर भगवतच करतो ना ते. मुखम पवित्रम यदि राम नाम, हस्तो पवित्रम यदि दान धर्म, पादो पवित्रम यदि तीर्थयात्रा. नुसतं एकामेकाचं वर्णन करायला नाही दिलं, तीर्थयात्रेला जायला दिले पाय, हे सगळं सोडून देतो आपण, नको तिकडे दिवसभर फिरत राहतो. नाही, एकदा तरी, मी त्या दिवशी पण सांगितलं ना, आज पण सांगतो, एकदा तरी भगवंताच्या देवघरावर जावं, एक वेळी तरी, आणि भगवंताला म्हणावं, भगवंता मला काही कळत नाही रे, मी काही नाही, मी दास आहे रे तुझा, मला माफ कर. मी बोललो ना दिवसभर, कोणाची निंदा केली, कोणाची स्तुती केली, मला काहीच कळत नाही. म्हणतो का आपण, जास्त बोलतो उलट, हा तुला कणी तुझा नंद पाहून घे, काय पाहणार आहे तू. सगळं करता करावीचा तोच आहे. एकदा तरी भगवंताची दिवसामधनं प्रार्थना करावी, कान घडावीत असे, भगवंता मला माफ कर बरं, काही जर वाईट घडलं असतं ना माझ्याकडून तर मला माफ कर. हे सांगण्याकरता, हे ऐकण्याकरता भागवत आहे. असं कोणी सांगित नाही. भांडण झाली का, हे वकील काही चांगलं नाही, त्या वकिलाकडे जा, हा पैसे जाऊ दे, इथे थोडी जाणार आहेत, पैसे त्याचे जाणार आहेत ना. असं नसतं, मागं घ्यायचंच नाही रे बाबा, हो तोडायचं बघून जोडायचं बाय. तसं हे कार्यक्रम चालू असताना भीमाला काय काम दिलं, आग्रह करतो पण ताटात पण टाकू देत नाही बरं का, सगळीच गळा टाकायचं नाही, अरे टाकून द्यायचं नाही. तर स्वयंपाकाचं काम भीमाकडे दिलेलं आहे, भोजनाचं काम दान धर्म करायला करण्याला दिले आहे. कोणाला, सगळ्यात मोठा तू आहे. मी परवाला सांगितलं, जिजा माता आईसे शिवबाला सांगत, तू कसं बन, तू कसा बनला पाहिजे, राष्ट्र केलं पाहिजे, सर्वांचं भलं केलं पाहिजे. आणि जिजामाता सांगते शिवबाला, शब्द माझे ऐक शिवबा, हे शिवबा माझे शब्द ऐक, जे तुला मी सांगते, भाग्य देशाचे उद्याचे स्वप्न स्वरूपी पाहते रे, भाग्य देशाचे उद्याचे स्वप्न स्वरूपी पाहते. काय हो, अर्जुना समशूर हो तू. शूर कोणासारखा हो, अर्जुनासारखा शूर हो. अर्जुनासव दान दे कर्णा परी, अर्जुनासारखा शूर हो, दान दे कर्णा परी. अरे परकीयांच्या स्त्रीधनाला मान दे आई परी रे, परकीयांच्या स्त्रीधनाला मान दे आई परी. ही शिकवण होती तो शिवबा घडतो. आडातच पाणी नाही म्हणजे मोटर पाचशे लोक, अरे पाणी नाही ना, पाणी पाची नाही, तू किती जरी लागलं तरी पहिलं पाणी टाकावं लागेल त्याच्यामध्ये. पाणी टाकल्यानंतर मोटर होईल.
तिला काही पाणी येणारच नाही ना. कसं इजारात असताना दान कोणाकडे दिलं, कर्णाकडे दिलं. आणि दुर्योधनाला, त्याला दुर्योधनाच्या हातावर मत्स्य हे होतं, लक्ष्मीचं मत्स्य अवतार होता. कधीच कमी पडत नव्हता त्याला केव्हाही. म्हणून भगवंतांनी त्याच्याकडे दिलं होतं. ते व्यवहार सगळा कमी पडले की त्यांना आणून टाकायचं. मच्छा अवतार होता भगवंत याचा दुर्योधनाचा. किती संपू द्या. आणि त्यानं काय करायचं, मुद्दाम यज्ञांचा आहे ना, दे 5 किलो, दे पण 100 पोते. कारण त्याला मध्ये रात्रीचं येऊन पडतो. त्याच्या हातावर मच्छी आहे ना तेव्हाचं, त्याला कधीच कमी पडत नाही. मी परवा सांगितलं, हात दाखवून अवलोकन करू नये असं सांगितलं. पण मला काय वाटलं, आम्हाला पण मोह आवडला नाही, आवरलाच नाही. कालच सांगितलं मी तरी परवा, मला पण मोह आवडला नाही हो. आता ज्याच्या हातावर मच्छी त्याला लक्ष्मी जास्त येते सांगते शास्त्र. आम्ही म्हणलं आता एवढे कीर्तन बिर्तन करत फिरतो, उगा त्या तुळशी बागेत तिथे एक जण हस्तरेषावाला आहे. हळूच गेलो, मला अगोदर बघितलं कुणी आहे का नाही. ती एक मिली हो, तर महाराज तिथे गेले, पंचायत पडते ना. आम्ही हळूच गेलो, तिकडे तिकडे बघितलं, पाहणारे बसले होते. ओ म्हणलं महाराज, हे मत्स्य वगैरे काय आहे आमच्या हातावर आहे का? असं केलं, परत हातात घेतला, परत हातात घेतला, परत असं डोळ्याला सांगत ना. का हो म्हणलं, थांबा ना म्हणलं, थोडं गडबड करू नका. आपण एवढं काहीच कसं थांब म्हणजे महाराज, तुमच्या हातावर काहीच नाही आहे, बेडूक पण नाही आहे. बेडूक कुठला एखादा प्राणी पण नाही आहे. मग त्याच्या हातावर मच्छी आहे, सगळं लक्ष्मी. एखादा तरी काय असं नाव म्हणलं, काही विचारू सुद्धा नका. परत त्यानं असं करून पाहिलं, म्हणले महाराज तुमच्या 5 बोटावर शंख आहेत. काय तुम्ही आमच्या हातावर शंख आहेत म्हणले. म्हणलं त्यावर मी शंख फिरायला सुरुवात केली की म्हणलं, त्यावर 5 बोटावर शंख आहे म्हणले, फिरावं लागणार आहे तुम्हाला. नाही, प्रारब्धावर अवलंबून असतं. प्रारब्ध जोटी जोडी धन, प्रारब्ध वाडे मान, का म्हणे कागरे बोबाट. गत जन्मामध्ये तुमचं धरलेलं आहे. कसं धरलेलं आहे? पूर्वदत्तेष्या विद्या. तुम्हाला विद्या किती असणार आहे, कसा असणार आहे? अगोदर तुम्ही आलेले आहे. पूर्वदत्तेष्या विद्या, पूर्वदत्तेष्या धनम. पैसा कोणाकडनं मिळणार आहे? सासरवाडी येणार आहे का भावातच मिळणार आहे का बहिणीचं मिळणार आहे? अगोदर ठरलेलं आहे ते. पूर्वदत्तेष्या धनम, पूर्वदत्तेष्या भार्या. बायको सुद्धा. काही काही लोक म्हणतात ना, गुरुजी मला उशीर व्हायला, थोडं थांब. वरी गाठ मारलेली आहे, पण ती थोडी ढिली झाली आहे. ती गच्च केली की बरोबर खाली येते. अग्रे धावती धावती. फक्त आपण पुढे पळायचं आहे, फक्त भगवंताला आपलासा करायचा आहे. बाकी सर्व तुमचं पूर्वदत्ती सगळं मिळणार आहे. आणि सगळं हे दिलं. आणि दुर्योधनाला जे झालं, आता म्हणले धरण. कारण याला विचारलं, कृष्णा सगळं हे सगळं करणार आहे आणि तू काय करणार आहेस? भीमाला काम दिलं, याला जाविलं, त्याला जाणार, त्याला जाईल. म्हणजे मी तुम्हाला तुमची काय इच्छा वाटली, मी काय करणार आहे? हा, करीन मी ब्राह्मण पाद प्रक्षालन, करीन मी ब्राह्मण पाद प्रक्षालन, सावडीन मी उच्चिष्टाला. मी काय करणार आहे? जे ब्राह्मण आहेत ना त्यांचे पाय धुणार आहे. कोण म्हणताय? कृष्ण म्हणताय. आपल्याला वाटतं एखाद्याचे पाय धुवायचे, भडीचे कशाला धुवायचे? नाही रे बाबा, खूप चुकीचं आहे. गैरसमज लोकांनी निर्माण केलेत. आणि त्यांना काय वाटतंय, पोपट व्हायल्यासारखं भडजी काही की नाही. भटजीनं पण त्यानं आचार चांगला वागवला पाहिजे, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. आचार प्रभव धर्म. तुझे पायाचे धुवायचे तू काही कर्म करा असं नाही आहे. जो चांगला आचरण करणारा, धर्मनिष्ठ असणारा, पूजापाठ करणारा, संहिता पाठी असाच पाहिजे. बाकीच्याचं फिरत्याला पण काही उपयोग नाही आहे. असं एक ब्राह्मणाचं पाद्य पूजन करणार आहे, माझ्या हाताने ब्राह्मणाचं पूजन करणार आहे. आणि
ते जेवल्यानंतर त्यांची उद्दिष्ट काढणार आहे असं सांगितलं. आणि सांगितल्याबरोबर आता दररोज पंक्ती बसायला ना मग जेवायला लाखो बसायला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हरे 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 श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.